तालुक्यातील बेडग येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी पोलिसात देण्यात आल्या आहेत। मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटाकडील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान मंगसुळी चौक बेडग येथे ही घटना घडली। या प्रकरणी संभाजी रामचंद्र चौधार वय 60 राहणार मरगुबाई चौक बेडग यांनी शंकर मल्हारी खाडे, प्रवीण शंकर खाडे, प्रदीप केशव खाडे, राहुल केशव खाडे, शशिकांत विठ्ठल धोंड सर्व राहणार बेडग या 5 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे। त्याचबरोबर शंकर मल्हारी खाडे वय 63 राहणार बेडग यांनी संभाजी रामचंद्र चौधार, चैतन्य रामचंद्र चौधार, गजानंद ओंबासे व अन्य 2 अनोळखी व्यक्ती अशा 5 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे। पोलिसांनी या दोन्ही फिर्यादीनुसार वरील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। संभाजी चौधार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या ओळखीचे सुधीर सासने राहणार पुणे व शंकर मल्हारी खाडे यांच्या झालेल्या पैशाच्या व्यवहारातून शंकर खाडे, प्रवीण खाडे, प्रदीप खाडे, राहुल खाडे, शशिकांत धोंड यांनी संभाजी चौधार यांचा मुलगा चैतन्य, जावई गजानंद यांना हाताने व पायाने मारहाण केली। यावेळी शिवीगाळ करून धमकी दिली। चौधार हे दवाखान्यात आले असता त्यांच्या घराजवळ जाऊन शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी शंकर मल्हारी खाडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी संभाजी चौधार यास उसने दिलेले पैसे परत मागितले असता संभाजी चौधार, चैतन्य चौधार, गजानंद ओंबासे या 2 अनोळखी व्यक्ती आणि शंकर खाडे यांचा मुलगा प्रवीण खाडे यास काठीने मारहाण करून शिवीगाळ केली। तसेच यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी वरील दोन्ही फिर्यादीनुसार दोन्ही गटाकडील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।